आज आम्ही पळयतात की महिला सशक्तीकरणाचो नारो पूर्ण भारतात किंवा जगभरात मोठ्या प्रमाणात गाजता. महिलांक एकत्र येऊन महिलांनी बचत गट स्थापन करून सेल्फ हेल्प ग्रुप स्थापन करून एकत्र येऊन वेगवेगळ्या प्रकारचे काम सुरू केल्ले आसा. असोच एक बचत गट आमच्या वांगडा आसा जेचें नाव आसा वैष्णवी महिला बचत गट, कर्जत, जिल्हा रायगड. तर जो स्टॉल घेऊन जी आयल्या त्यांच्या कडेन आमी उलोवया. त्यांचें नाव आसा संध्या क्षीरसागर. त्यांच्या कडेन आमी उलोवया आनी त्यांच्या कडल्यान जाणून घेवया की हो जो सेल्फ हेल्प ग्रुप आसा तो कितें कितें प्रोडक्ट्स करता आणि कशा पद्धतीन त्यांचें काम चलता. संध्या मॅडम नमस्कार, तुमचं आमच्या चॅनलवरती स्वागत आहे. सर्वात आधी तुम्ही सांगा, तुम्ही काय काय प्रोडक्ट्स बनवता आणि कशा प्रकारे बनवता. आम्ही सरबत बनवतो, परत लोणची मसाले वगैरे पण बनवतो. त्याच्यानंतरला अर्क बनवलेले सुद्धा आहेत, म्हणजे जे आपल्याला मार्केटमध्ये मिळतात त्याच्यापेक्षा थोडे वेगळे आणि नॅचरल दिले, त्याच्यामध्ये फ्लेवर वगैरे वापरलेलं नाही आहे. त्याच्यानंतर हे साबण वगैरे आहे. आम्हाला प्रोडक्ट आम्ही जे मार्केटमध्ये प्रोडक्ट जे आणतोय ना, तरी आम्हाला लोकांना नॅचरल देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय की जेणेकरून आता हा शुगर फ्री पंचरस आहे आपल्याला, त्याच्यामध्ये आवळा आलं आंबे हळद आहे. हे जर प्रोडक्ट घेतलं मग एक तर सरबत म्हणून पण घेऊ शकतात, अदरवाईज कधी आपल्याला चक्कर येत असेल, अशक्तपणा, थकवा वाढत असेल, जेवल्यानंतर कधी जळजळ उलटी मळमळ होत असेल तर त्याच्यासाठीही घेऊ शकतात. म्हणजे उदाहरणार्थ आपले हे प्रोडक्ट जे आहेत हे आयुर्वेदाला मिळून आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे बेलफळाचं सुद्धा सरबत आहे. हे अगदी अल्सर, कोलेस्ट्रॉल, मूलव्याधीचा त्रास असेल किंवा अतिउष्णतेचा त्रास असेल तर त्याच्यासाठी हे 100% रिझल्टवालं प्रोडक्ट आहे. लूज मोशनचा वगैरे प्रॉब्लेम असेल तरी हे कामाला येतं आपल्याकडे. परत हे आपल्याकडे आलं लिंबू पाचक आहे, त्याच्यामध्ये ही मोठी बॉटल आहे, त्याच्यानंतर ही छोटी बॉटल आहे. त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे ॲसिडिटीचा वगैरे प्रॉब्लेम होतो, ज्यावेळेला ते मेडिसिन किंवा सिरप वगैरे घेतो ती घेण्याची ह्याच्यामध्ये 100% गरज लागत नाही. हे जर 2 झाकण, मोठी बॉटल घेतली तर ह्याचे 2 झाकण घ्यायचे, छोटी बॉटल जर घेतली तर ह्याचे 3 झाकण घ्यायचे. 3 झाकण घेतल्यानंतर 3ऱ्या ते 4थ्या मिनिटापर्यंत आपल्याला 100% आराम मिळतो. आणि हा तुळशी अर्क आहे. हा तुळशी अर्क आपल्याला कधी खोकळा वगैरे येतो किंवा सर्दीचा त्रास होत असेल, गळ्यामध्ये थोडंसं म्हणजे इन्फेक्शन वगैरे असेल तर त्याच्यासाठी हे 4-5 ड्रॉप जर घेतले तर आपल्याला आराम मिळतो. त्याच्यानंतरला आपल्याकडे हे कावडंक आहे, म्हणजे गिरगाईच्या शेणापासून बनवलेलं साबण आहे. हे ज्यांना सोरायसिसचे वगैरे डाग असतात, म्हणजे लाल चट्टे वगैरे अंगावरती येतात, त्याच्यासाठी हा उपयुक्त आहे. आणि हा मी बकरीच्या दुधापासून बनवलेला साबण आहे. ह्याच्यामध्ये मार्केटसारखा फेस वगैरे येणार नाहीत, आमच्या कोणत्याच साबणांमध्ये फेस येणार नाही. त्याच्यानंतर हा मी म्हणजे आता मोजकेच सांगते कारण खूप वेळ लागेल नाही तर. हा आम्ही स्किन ॲलर्जी म्हणून बनवलेला आहे, म्हणजे ज्यांना गचकरण वगैरे असं काही प्रकार असतो त्याच्यासाठी. त्याच्यानंतरला हा चंदन साबण आहे. त्याच्यानंतरला हा एक हळदी चंदन साबण आहे. आता असं वाटते की तुम्हाला ह्याच्यामध्ये कलर ॲड केला आहे, पण ह्याच्यामध्ये कलर ॲड केला नाही. ह्याच्यामध्ये आंबे हळद आणि चंदन वापरलेले आहे आणि बकरीचं दूध. त्याच्यानंतरला हा आपला कलर तयार झालेला आहे. आणि त्याच्यानंतरला हे आपण केसर सोप आहे हा आपल्याकडे. तर आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपण हा जो कलर दिसतो हा नॅचरल कलर आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये बकरीचं दूध आहे, परत केसर वापरलेलं आहे, बदाम तेल वापरलेलं आहे, विटॅमिन ई आहे, ॲलोवेरा आहे, असे याच्यामधले इन्ग्रेडियंट्स आहे. आणि कलर याच्यामध्ये अजिबात नाही, म्हणजे जो दूध उकळताना आम्ही केसर वापरून टाकतो, त्याच्यानंतर उकळल्यानंतरचा हा त्याच्यामधला कलर आहे. असे आपले हे प्रोडक्ट आहेत. त्याच्यात आता आम्ही ह्यावेळेला लोणची मसाले वगैरे आणले नाहीत, कारण इथे आम्ही अचानक आलो आणि स्टॉल मिळेल न मिळेल किंवा ते सामानाचं सगळा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे आता आम्ही हे सरबत आणले. आमच्याकडे सरबतांमध्ये 27 प्रकार आहेत, त्याच्यातले आता आम्ही इथे काही मोजकेच प्रकार घेऊन आलेलो आहोत. त्यानंतरला साबण आहेत आणि हे आपलं पाणीपुरीचं तयार पाणीसुद्धा आहे. हे पाणीपुरीचं तयार पाणी, 200 ml ची बॉटल आहे. त्याच्यामध्ये ह्या एका बॉटलला 4 बॉटल टाकलात तर 1 लिटर पाणी तयार होतं आपलं. 160-170 पाणीपुरी तयार होतं. त्यानंतरला आपल्याला ओवा अर्क आहे. याच्यामध्ये सुद्धा इसेन्स, फ्लेवर, प्रिझर्वेटिव्ह टाकलेली नाही आहे. ह्या सुद्धा नॅचरल एकदम स्ट्रॉंग आहे हा गोवा अर्क. म्हणजे पोटात वगैरे दुखत असेल किंवा कधी कधी आपल्याला पोट साफ वगैरे होत नसेल तर रात्री झोपताना 3 झाकण घेतले तर सकाळला 100% पोट साफ होतं. हा गुलकंद आहे. या चैत्री गुलाब आणि खडीसाखर या आम्ही 15 दिवस ह्याला चंद्रप्रकाशामध्ये ठेवतो. त्याच्यानंतरला 1.5 वर्ष मुरवल्यानंतर आपण हा देतो. हा उष्णतेसाठी खूप चांगला आहे. हा तुम्ही अगदी फ्रीजच्या बाहेर अगदी 10 वर्ष जरी ठेवला, ओला चमचा फक्त घालायचं नाही, सुका चमचा खाऊन म्हणजे टाकून खायला घ्यायचं. असे प्रोडक्ट. किती बायका मिळून तुम्ही हे काम करता. आम्ही आमच्या बचत गटामध्ये 10 लेडीज आहेत.
10 लेडीज मध्ये कधी कधी काय होतं की आपले हे जे फ्रूट वगैरे आहेत, समजा आता आवळा आहे, पेरू आहे, कोकम आहे, हे जे नाशिवंत प्रोडक्ट आहेत, हे ज्या वेळेला आम्ही एकत्र बल्कमध्ये घेतो, कधी कधी टनवारीच घेतो, मग त्यावेळेला आम्हाला एक्स्ट्रा महिलाही मागवावे लागतात. म्हणजे त्या महिला प्लस आजूबाजूच्या महिला अशा एकत्र घेऊन आम्ही हे काम करतो. जे लहान मुलांना वगैरे त्यांच्या सांभाळून जसा वेळ मिळेल तसं ते लोक येऊन, समजा 2 तास आले तर 2 तास, असं करून हे आम्ही आमचं काम चालू करतो. अशा विविध बायका तुम्ही एकत्र येऊन काम करता, तर अशा बाकीच्या बायका असतील ज्या हाऊसवाईफ आहेत, तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? त्यांना मी हेच सांगू इच्छिते की सगळ्यात पहिल्यांदा कधी काय होतं की त्यांना करण्याची खूप इच्छा असते पण सपोर्ट नसतो. मग त्यावेळेला म्हणतात मला कोणी सपोर्ट करत नाही, पण त्यावेळेला त्या महिलेने स्वतःहून पुढे येऊन एक प्रयत्न तरी केला पाहिजे, आणि प्रयत्न केला तर तो 100% सक्सेस होतोच. तर आमचं हे 500 रुपयापासून स्टार्ट केलेलं प्रोडक्ट आहे. आज स्वामींच्या कृपेने आम्ही जवळजवळ, आमचं तर घरी जर आला तुम्ही, आणि आम्ही हे राहत्या घरीच बनवतो. 10 ते 15 लाखाचं आमचं हे पल्प स्टोरेज आहे, तुम्ही येऊन बघू शकता. मशनरीज नाहीत, विदाऊट मशनरीज हे सगळे प्रोडक्ट आहेत आपले, आणि आम्हाला लोकांपर्यंत नॅचरल प्रोडक्ट देण्याचा आम्ही हा प्रयत्न केलेला आहे आणि अजून करत राहू. आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम, आणि असंच काम करत राहा आणि तुम्हाला चांगलं यश मिळो अशी मागणी. The voice for coin.